FM 102.4 मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं अकोला केंद्र. श्रोते हो, महिला विश्व या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी सुवर्णा जाधव सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. मंडळी, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे राज्य अन्न आयोग महाराष्ट्र राज्याच्या सदस्य सामाजिक कार्यकर्त्या तसेच समता परिषदेच्या विभागीय अध्यक्ष माया इरतकर यांना. मायाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. आपला सामाजिक कार्याचा हा प्रवास पाहता आपण ह्या चर्चेतनं पुढे जाणारच आहोत, पण मला ह्या कार्याची आवड तुम्हाला अगदी कशी निर्माण झाली? सामाजिक कार्याची आवड मला लहानपणापासूनच होती, कारण माझे आजोबा आणि माझी आजी स्वतंत्र संग्राम सैनिक म्हणून त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान आहे. आणि लहानपणापासूनच आम्ही हे पाहत आलो की गरिबी परिस्थितीमधूनही आपण कसं कोणाची मदत करू शकतो. जेव्हा माझी आई एक TB पेशंट होते आमच्या शेजारी, त्यांनासुद्धा इथं तेव्हाचा जो काळ होता तेव्हा TB पेशंट म्हटल्यावर त्याच्या बरेच लांब राहत होते लोक, पण माझ्या आईने त्या पेशंटलासुद्धा इथं अकोल्यात येऊन त्यांना ट्रीटमेंट वगैरे देणे आणि आमच्या आजूबाजूला राहणारे जे गोरगरीब होते त्यांना आम्ही घासातला घास कसा द्यायचा हे आम्ही लहानपणापासूनच शिकत आलो आणि ती आवड त्याच्यामुळे होतीच. आपला शैक्षणिक प्रवास कसा झाला हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मॅडम, मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. आम्ही 6 बहिणी आहोत. 6 बहिणी, माझे वडील MA-BEd झालेलं होतं त्यांचं पण. आणि तिथून मग त्यांचे विचार पण असे नव्हते कधीच की आपल्याला मुलीच आहेत, मुलगा नाही, म्हणून त्यांनी आम्हाला कधी दुराभाव केला नाही आमच्यासोबत. आणि कधी त्यांचे असे शब्दही आले नाहीत आमच्याबद्दलची की तुम्ही मुलीच आहेत म्हणून. तर ते नेहमी असं म्हणत होते की माझ्या मुलीच मुलं आहेत म्हणून. आणि प्रत्येक मग आम्हाला ज्या ज्या क्षेत्रात आमची आवड असेल तशा पद्धतीने त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं. कुठल्याही परिस्थितीत त्यांनी आम्हाला कमी लेखलं नाही आणि आम्हाला तशाच परिस्थितीत त्यांनी खूप चांगलं सहकार्य दिलं. अच्छा, म्हणजे हा जो सामाजिक कार्याचा वारसा आहे हा तुमच्या अगदी माहेरपासूनच आहे. बरोबर. पण तो तुम्ही सासरी पण जोपासता आहात, पण सासरच्यांचं पण तेवढं सहकार्य लाभलं का? बरोबर आहे मॅडम. सहकार्य लाभलं काय म्हटल्यापेक्षा मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की हे एक सामाजिक कार्य आहे. याला सहजासहजी बाहेर पडताना आपण घर सांभाळून बाहेर निघायला पाहिजे, हे माझं तरी मत आहे. कारण त्यामुळे आपल्याला बाहेर जायला संधी मिळते. जर घर सांभाळून आपण बाहेर निघालो तर आपल्याला चांगल्या प्रकारे घरच्यांचाही सपोर्ट राहतो. पण तुम्ही जर म्हणसाल मी फक्त बाहेरचंच काम करतो तर मग तिथे कुठेतरी त्यांची नाराजी येते आणि त्याच्यामुळे मग आपण पाहिजे तसं काम करू शकत नाही. अगदी बरोबर. तर त्याच्यामुळे मला घरच्यांचं खूप चांगलं सहकार्य आहे. मला एक मुलगा आहे आणि माझे मिस्टर पोलीस खात्यामध्ये काम करतात. आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन फार वेगळं आहे. ते त्यांचं क्षेत्र आणि माझं क्षेत्र, ते माझ्या क्षेत्रामध्ये ते कधी सहभागी होऊ शकत नाहीत. अच्छा, त्यांचं एक सामाजिकच म्हटलं तरी चालेल. प्रशासकीय काम आणि हे सामाजिक कार्य अगदी वेगळं फील्ड आहे. शासकीय कामामध्ये काम करताना थोडे बंधनं येतात, पण सामाजिक कार्य करत असताना तुम्ही प्रत्येक क्षेत्राचा जे तुमचं अवलोकन असतं समाजाप्रती त्या सगळ्या विषयावरती तुम्ही काम करू शकता. समाजामध्ये सध्याच्या घडीला कोणता असा प्रश्न आहे जो खूप प्रकर्षाने भेडसावतोय? मी समता परिषदेमध्ये काम करते. मी OBC साठी काम करते आणि OBC म्हटल्यावर त्याच्यात आपल्याला सगळ्या जाती धर्माचे लोकांना मला घेऊन चालायचं आहे. आणि इथं जे काम करत असताना आपल्याला एक महामानवांची आठवण येईल. शाहू फुले आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांची आपल्याला आवर्जून आठवण असलीच पाहिजे. महिला आहो आपण आणि त्यांच्यामुळेच मी आज इथं बसलेली आहे. त्यांनी शिक्षणाचे जर आपल्याला दिले नसते तर आपण आजपर्यंत, तुम्ही आणि मी इथपर्यंत आलो नसतो. परंतु महिला कुठे भरकटले, म्हणजे या कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी शेण चिखल माती झेललं. तर माझं असं म्हणणं आहे की महिला परत उलट्या दिशेने जात आहेत. शिक्षण घेऊनही तुम्ही जर कर्मकांडात अडकत आहे, अंधश्रद्धेत अडकत आहे, तर त्या माईचा मग काय उपयोग झाला? त्या माईने एवढा त्याग केला, त्याचा काय उपयोग झाला महिलांना? तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्या महिलांनी याच्याकडे आता लक्ष द्यायला पाहिजे. या कर्मकांडातून बाहेर निघायला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यातला फरक समजून घेतला पाहिजे, या मताची मी आहे मॅडम. अगदी बरोबर. आपण बोलताना असं सांगितलं की राज्य अन्न आयोग महाराष्ट्र शासनाच्या आपण सदस्य आहात, तर पद आपल्याला केव्हापासून आहे? मला याला 2 महिने झाले मॅडम. अच्छा, तर ह्या पदाचा काही कार्यकाळ असतो का?
या पदाचा 5 वर्षाचा कार्य आहे आणि त्याची वयोमर्यादा 65 वर्ष आहे. याची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? याची सामाजिक क्षेत्रातून माझी याच्यामध्ये निवड झालेली आहे. अच्छा. सामाजिक कार्य पाहून राज्य शासनाने आपली राज्य अन्न आयोगाच्या मंडळावरती आपली सदस्य म्हणून नियुक्ती केली. पण ह्याचं काम कसं चालतं? याचं काम म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत अन्नाशी संबंधित, जसं राशन आहे, शालेय पोषक आहार आहे, शासनाच्या वतीने जे हॉस्टेल चालतात ते आहे, या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे का ह्या ज्या आहेत योजना ह्या खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत काय, अगदी. याच्यासाठी आम्ही इथं त्याच्यावर वॉच करण्यासाठी आमच्या इथं नियुक्त्या झालेल्या आहेत की जेणेकरून हा जो अन्न हा विषय हा पुण्याचं काम आहे, तो विषय अन्न वस्त्र निवारा हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून अन्न हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. अगदी बरोबर. आणि हे सगळं त्यांच्या हक्काचं आहे. हे सगळं करत असताना आपण वेगवेगळे प्रश्न सामाजिक हाताळत आहात, तर ते कोणते प्रश्न आहेत? कोणत्या विषयावर आपण काम करता? मॅडम, मी विविध विषय आहेत, म्हणजे एक कुठलंही सामाजिक म्हटल्यावर एक कुठलाही असा विषय असू शकत नाही का जिथं आपण काम करू. जसं मला काम करताना काही कार्यक्रम जेव्हा मी घेते तेव्हा मी शैक्षणिकदृष्ट्या मुलांकडे जास्त लक्ष देते. त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे आणि कुठे त्यांच्या काही अडचणी असतील शिक्षणाबद्दलच्या तर त्या दूर करणे हे मी प्रामुख्याने करते, कारण शिक्षण हाच पाया आहे आपला सगळ्यांचा पुढे जाण्याचा. त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त काम करते. एक संस्था आहे आपली, त्याच्या संघटिका पण आहे, आखिर कब तक. हां, आखिर कब तक ही एक आम्ही अकोलातल्या महिला ज्या सगळ्यांनी मिळून आम्ही हे एक स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, सगळ्या उच्च शिक्षित महिला आहेत आणि सामाजिक कार्य करणारे पण महिला आहेत. आणि ह्या सगळ्या महिलांनी मिळून एकदा हे असा विचार केला की जे हे महिलांवर अत्याचार होतात त्याच्यावर आपल्याला अकोल्यामध्ये काम करायचं आहे. तर त्या माध्यमातून आम्ही मग निवेदन देणे, आंदोलनं करणे वगैरे आम्ही हे तिथे काम करत असतो. तर याच्यामध्ये अकोल्याच्या सगळ्या महिला आहेत. अच्छा. आणि आखिर कब तक म्हणजे महिलांवर अत्याचार हे किती दिवस होतील अजून, या उद्देशाने आम्ही त्याला आखिर कब आपण तक. अगदी योग्य असं नाव दिलेलं आहे. परंतु महिला एवढं आज आपण सक्षमीकरणाच्या ज्या गोष्टी करतो आहोत तरीसुद्धा आजही सुशिक्षित महिलांवरती म्हणा, एकूणच चिमुकल्या जीवापासनं ते वयाची मर्यादा सांगताच येणार नाही. आपण जेव्हा वृत्तपत्र वाचतो तर ह्या सगळ्याला कोण जबाबदार असावं असं तुम्हाला वाटतं? याला जबाबदार आहे मानसिकता. सगळ्यात पहिले म्हणजे पुरुषांनी आपली मानसिकता बदलायला पाहिजे आणि महिलांनी सुद्धा त्याच्यावर आपल्या मुलींकडे आवर्जून लक्ष असं द्यायला पाहिजे की जेव्हा आपण तिला पार्लरसाठी पैसे देतो तिचं सौंदर्यीकरण ती सुंदर दिसली पाहिजे याच्यावर जास्त लक्ष न देता ती मजबूत कशी होईल आणि तिचा जो प्रसंग येईल त्याला ती कशी 2 हात करू शकेल याच्याकडे महिलांनी पण लक्ष द्यायला पाहिजे. सुंदरता ही 2 नंबरवर येईल, पण मला वाटते ती शरीराने मनाने मजबूत असली पाहिजे. तेव्हा ती कुठे या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन तिथे ती स्वतःचं संरक्षण करू शकेल. अगदी बरोबर मॅडम, बरोबर बोललात की महिलांनी स्वतः सक्षम व्हायला पाहिजे. पण हे सक्षमीकरण करत असताना ह्या महिला सक्षम होण्यासाठी तुमची संस्था किंवा तुम्ही वैयक्तिक काय करता? बरोबर आहे. मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून आणि समता परिषदेच्याही माध्यमातून मी काही कार्यशाळा भरवते. त्याच्यामध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण आहे, कराटेचं आहे किंवा गुड टच बॅड टच अशा मुलींना काही आश्रम आहे माझ्या घराजवळ, तिथे मी काही कार्यक्रम आयोजित करते की जेणेकरून मुलींना, हे लहान मुलींना ज्या खूप अल्पवयीन आहेत त्यांना कुठे या स्पर्शाबद्दलची पण माहिती असली पाहिजे. आणि मी अजून महिलांना आणि मुलींना हे सांगू इच्छिते की तुमचे मित्र मैत्रिणी असू शकतात पण तुम्ही टचमध्ये कोणाच्या येऊ नका. आणि स्पर्शामुळे जास्त भावनिक होऊन मग त्या गोष्टीच्या आहारी जातात. आता एक आपल्या अकोल्यात एक घटना घडली मॅडम, ते बिंदीघरमध्ये. तर त्याला काही कारणीभूत काही गोष्टीत आपणही असू शकतो, कारण आपले नंबर आपण सहजासहजी कोणाला देऊ नयेत, अशा ठिकाणी तरी देऊ नयेत की जिथून आपल्याला धोका निर्माण होईल. आणि तुम्ही जर सहजासहजी आपले नंबर देत आहे आणि त्याच्यावर जर वारंवार तुम्हाला फोन येतात तर तुम्ही तिथं कुठेतरी त्याला आळा घाला. तुम्ही त्याला प्रतिसाद देऊ नका, आळा घाला. तुमच्या डोक्यात येऊ द्या ही गोष्ट, घरात सांगा, मैत्रिणीला सांगा, कुठेतरी तुम्ही ती गोष्ट शेअर करा आणि तिथून आपल्याला कसं बाहेर निघता येईल लवकरात लवकर याच्याकडे लक्ष द्या, जेणेकरून अशा घटना घडणार नाही. अगदी बरोबर. महिलांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं की आपण कुठेतरी भरकटतो आहोत का. आपण समता परिषदेच्या सुद्धा विभागीय अध्यक्ष आहात, तर समता परिषदेचं काम काय आहे? समता परिषदेचं काम आहे
समता म्हणजे हा जो शब्द आहे हा समता म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद हे त्याचं पूर्ण नाव आहे. आपल्याला अडचणी निर्माण होतील तर त्याच्यासाठी आम्ही हे संघटना तिथं काम करतो. जिथं कोणावर अत्याचार होत असेल तिथं पण आम्ही तिथं जाऊन आमचे संघटनेचं काम असते की तिथं कलेक्टर मॅडमला निवेदन देणे आणि तिथं निदर्शने करणे किंवा जिथं जसं आवश्यकतेनुसार आम्ही तिथं आमचं काम करत असतो. एका विषयापुरती मर्यादित नाही किंवा एका समाजापुरती मर्यादित नाही. आमचे समता परिषदमध्ये सगळ्या प्रकारचे सगळ्या समाजाचे लोक आम्ही एकत्र काम करतो. इव्हन सगळं पक्षाचे पण लोक इथं याच्यामध्ये काम करतात. असं कुठल्याही गोष्टीला इथं बंधन नाही आहे आणि आपण इथं स्वतंत्रपणे काम करू शकतो. आणि मला हा खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे मॅडम मी खूप चांगलं काम करू शकतो. परिस्थितीनुसार आम्ही कामं करत असतो आणि स्वतंत्रपणे आपण कितीही काम करू शकतो समता परिषदेमध्ये. त्याला काही अडचण नाही. सामाजिक कार्य मॅडम कशाही प्रकारचं असू शकते, त्याला काही बंधन एकंदरीत नाही. सामाजिक प्रश्न तुमच्या समोर उभा असेल त्यावरती समता परिषद काम करतं असं म्हणायला हरकत नाही. हे काम करत असताना आज तुमच्या संघटनेमध्ये तुमच्या सोबत किती महिला जुळल्या असतील काम करत असताना? बऱ्याच महिला आहेत मॅडम. आणि आता हे सामाजिक कार्य आहे तर त्याच्यामध्ये कुठे बळजबरी करण्याचा काही विषय नाही आहे. जसं पक्षाचं असं एक हे असते की तुम्ही हे केलंच पाहिजे, पण हे आवडीचा विषय झालेला आहे त्यांचा, तर त्या आवर्जून माझ्यासोबत येतात आणि एकमेकीला घेऊन कसं जिल्ह्याच्या ठिकाणी म्हटलं तर तिथं एक आम्ही जिल्हाध्यक्ष निवडलेलं आहे. आमची पूर्ण बॉडी तयार आहे मॅडम. तर त्या पद्धतीने आम्ही तिथे काम करतो आहे. किती जण असतात बॉडीमध्ये? अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव, संघटक 20-22 लोक आपण घेऊ शकतो. आवश्यक आहे. बरोबर. हा एवढा मोठा विषय सामाजिक दृष्ट्या आपण हाताळत आहात, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहात, तर तुम्हाला अडचणीही भरपूर येत असतील. पण बऱ्याच अडचणींना आम्ही सामोरे सामोरे जावं जाऊन लागतं. इथे काम केलेलं आहे. आपण सक्षमीकरणाच्या जरी गोष्टी करत असलो तरी सुद्धा महिलांना स्वतःचं अस्तित्व आजही सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, हे नाकारता येत नाही. नाही, बरोबर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुठेतरी सामाजिक समस्यांशी भांडावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःशी भांडावं लागतं की मी कुठेतरी मला हे करायचं आहे, पुढे येऊन करायचं आहे, तर पहिले तिची मानसिकता सुद्धा तयार करायला पाहिजे. आपण आरोग्य क्षेत्रामध्ये काम करता तर नेत्रदान, अवयवदान, देहदान किंवा रक्तदान ह्यासारखे शिबिरांचं सुद्धा आपण आयोजन करता. आयोजन करत असताना आपल्याला कुठल्या संघटनांचा आधार घ्यावा लागतो का? कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा नेत्रदानाचं तिथं कोणी जात नव्हतं तेव्हा माझी एक मैत्रीण आहे ज्योती भवानी म्हणून आणि आम्ही दोघीजणी तिथे जाऊन आम्ही नेत्रदानाचा तिथं फॉर्म भरला. पण मेल्यावर आपलं काय होणार हे तर आपल्याला काही माहीत नाही. पण जे आपण समाजासाठी करू शकतो ते मला वाटते आवर्जून प्रत्येकाने केलं पाहिजे. मी नेत्रदान, देहदान आणि अवयवदान हे सगळे फॉर्म भरलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी 12 ते 13 वेळ रक्तदान पण केलेलं आहे. सुरुवात ही स्वतःपासून बिलकुल आपण स्वतःपासून करायचं. परिवर्तन हे स्वतःपासून घडवायचं असते, दुसऱ्यावर थोपवायचं नसते. तर मी कुठल्याही गोष्टीचं परिवर्तन म्हटलं तर आपण स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि मला असं वाटते मॅडम, आपण एकटं काम केल्यापेक्षा सगळ्या महिलांना जर सोबत घेऊन काम केलं तर त्यांनाही त्या गोष्टीचं हिंमत येते आणि त्या पण समाजात काळ वेळ सांगून येणार नाही कोणाला. म्हणून मला असं वाटते प्रत्येक ठिकाणी महिलांना नेऊन ते दाखवलं तरी पाहिजे. बँकचे व्यवहार बऱ्याच महिलांना येत नाहीत. अगदी बरोबर आहे. कलेक्टर ऑफिस त्यांनी कधी बघितलेलं नसते. त्यांनी महिला व बालकल्याणचं ऑफिस कधी बघितलेलं नसते. आकाशवाणीत मी पहिल्यांदा आली. आजपर्यंत इतर लोकांचेच आपण आवाज ऐकले. मला कधी अशी कल्पना नव्हती की मी पण इथं आकाशवाणीवर बोलेल म्हणून. त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि म्हणजे कसं असते विविध क्षेत्रात त्यांना तिथं नेऊन त्या गोष्टीचा अनुभव देणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी शासनाने पण तसं सहकार्य करायला पाहिजे. का आता बऱ्याच महिला सक्षम होत आहेत, स्वतः काहीतरी 2 पैसे कमावून हातभार लावत आहेत घराला. तर हे एक महत्त्वाची आता आजकाल गोष्ट घडत आहे. कोणी रिकामं बसत. त्याच्यामुळे असं करत करत आणि बाहेर जर निघालं ना मॅडम तर तशा पद्धतीने काम करायलाच पाहिजे. आजच्या महिलांना तुम्ही काय सांगाल की काय करायला पाहिजे? महिलांनी स्वतःला उभं करण्यासाठी एक असं विचार केला पाहिजे की आपला स्वतःचा काहीतरी छोटा मोठा का असो ना एखादा उद्योग असू शकला पाहिजे. कुठेतरी आपण 2 पैसे कमावून आणलेच पाहिजे, कारण तो आपला हक्काचा असतो ना, तर त्याच्यावर आपला काही वेगळा अधिकार असतो मॅडम. अगदी बरोबर. आणि आजकाल विवाहाच्या दृष्टिकोनातून पण मी एक बोलू इच्छिते की बऱ्याच ठिकाणी आता असं झालेलं आहे की
मुलगा आणि मुलगी सोबत शिकतात, वेळ दोघांनाही सारखाच द्यावा लागतो अभ्यासाला. पण मग आपल्या अपेक्षा असतात की मुलीला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, तर मग आपल्या मुलाला का नाही आल्या पाहिजे? तर सोबत जर आहेत तर सोबत काम करतील. तर कारण काळ बदललेला आहे आता, ते चूल आणि मूल हा विषय राहिलेला नाही. तिलाही ऑफिसला तेवढाच वेळ द्यावा लागेल, यालाही तेवढाच वेळ द्यावा लागेल. तर सोबत काम करून दोघांनीही एकमेकांना हातभार लावणे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की मुलींनी काही करूच नाही, असं नाही म्हणणार. महिलांची ती आवडही असते, घरकाम करणे आणि हे करणे हे महिलांची आवड, पण तिच्यावर ते थोपवल्या जाऊ नये. तर त्या प्रमाणात आपल्या मुलांनासुद्धा आपण त्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. जसं मी माझ्या मुलाला शिकवलं मॅडम, मला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. तर अशा गोष्टी ह्या झाल्या पाहिजे म्हणजे समाजात. कोणत्याही कार्याची सुरुवात अगदी तुम्ही स्वतःपासनं, स्वतःच्या कुटुंबापासनं करता आहात. हे पण साठी पण मी तुमचं अभिनंदन करेल. अगदी मुलाला सुद्धा घरच्या जबाबदाऱ्यांची तुम्ही जाणीव करून दिलेली आहे आणि समाजामध्ये सुद्धा प्रत्येक स्त्रीला सक्षम करण्याचं काम आपण करत आहात. पण हे सगळं एवढे सगळे विषय सामाजिक हाताळत असताना मग तुम्ही स्वतःसाठी वेळ कधी काढता? आता हे सवय झाली प्रत्येक गोष्टीची. म्हणजे सगळं आवरून पटकन जायचं तिथं. म्हणजे आता असंही म्हटलं चालेल की मी स्वतःला आवर घालू शकत नाही. हे काम करत असताना मी स्वतःला आवर घालू शकत नाही, कारण की मला असं माहीत असते की आपलं तिथं जाणं खूप आवश्यक आहे. तर मी तिथं आवर्जून जाते. किंवा आता बरेच कॉन्टॅक्ट वाढलेले आहेत, त्याच्यामुळे फोनवरूनही भरपूर कामं होतात, तर त्याच्यामुळे मला जायचं काही कामही पडत नाही. या सगळं करत असताना आपण आपल्या आवडी-निवडी सुद्धा जपत असाल. बिलकुल. तर मला तुमचं- चित्रकलेची पण आवड आहे. मी ड्रॉइंग करते, माझं ATT झालेलं आहे. अच्छा. तर मला ती पण आवड आहे, तर मी ते पण करते. महिला म्हटल्यावर आपण सर्वसाधारणच असतो. ते शिक्षण घ्या का कुठलंही क्षेत्र असो, अगदी राजकारण असो का कुठलंही असो, तिला घर हे कुठं सुटतच नाही आणि आपल्या आवडीनिवडी आपल्या तिथं असतातच. तर ते हे सगळे आपल्याला कुटुंब करावंच ही लागेल. तिची प्रायोरिटी समजून दिलीच तिला पाहिजे. सगळं करून तिला ह्या सगळ्या गोष्टी तिच्या जपाव्या लागतात. बिलकुल. अकोला आकाशवाणी ऐकता का? कधीतरी अशी संधी मिळते का? किंवा अकोला आकाशवाणी जेव्हा प्रवास असतो, हां, हां, हां. तर प्रवासात आवर्जून ते लोक आकाशवाणी लावतात, तर त्याच्यावर मग ऐकल्या जाते. मॅडम, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी सुवर्णा जाधव आणि सर्व आकाशवाणी परिवार अगदी मनापासून आपले धन्यवाद करते. त्याचबरोबर मॅडम, मी पण आपले अकोला आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि तुमच्या सर्व टीमचे पण आभार मानते. धन्यवाद.